कुठून स्टार्ट होणार? मी 10 दिवसाचा विपश्यनाचा कोर्स केला आणि बरं वाटतं नाही का, असं कोणाला काही व्यसन वगैरे असेल तर ते सुटू शकतं आणि अभ्यासामध्ये पण लाभ भेटतो. चांगलं आहे असं नाही. धन्यवाद. नमस्कार, मी विजय बाबाजी सपकाळ, राहणार सावली, तालुका जावळी, जिल्हा सातारा या ठिकाणाहून पुणे येथे विपश्यना केंद्रामध्ये आलो. खरं आल्यानंतर पाहिलं आणि पहिलाच दिवस होता आणि त्या दिवशीच मनाला असं वाटलं की आता हे जे आहे ते मी करू शकणार का नाही करू शकणार का जाऊ, म्हणजे अशी मनाची द्विधा अवस्था होती. पण ठरवूनच आलो असतो, काही झालं तरी करायचं. कारण आता या सध्याच्या धाकधुकीच्या युगात बिना व्हॉट्सअपचं, बिना मोबाईलचं, बिना घरच्यांशी संवाद न ठेवता, कुणाशी संपर्क न ठेवता एवढ्या तंत्रज्ञानामध्ये स्वतःला एकट्याला कोंडून घ्यायचं हा प्रसंग आयुष्यात पहिल्यांदाच होता. आणि त्याच्यामुळं मनाची अवस्था अशी द्विधा झालेली, काय करून काय नाही. खिशातलं तर सगळं काढून घेतलेलं, मोबाईल काढून घेतलेले, पैसे काढून घेतलेले, सगळं जे काय होतं ते काढून घेतलेलं. त्याच्यामुळं काय करायचं काही सुचानाच. त्याच्यामुळं फक्त ठरवलं, मनाशी गाठ बांधली की काही झालं तरी हे जो कोर्स आहे 10 दिवसाचा हा पूर्ण करायचाच. आणि खरं एक दिवस झाला, दुसरा दिवस आला, तिसरा दिवस आला, तिसऱ्या चौथ्या दिवशी तर असं वाटलं की आता काय खरं नाही, आता कुठंतरी पळूनच जावं. काय करावं, खोलीत बी जाता ना, इकडं धम्महॉलमध्ये बी अशी अवस्था मनाची झाली की काय करायचं सुचाना. पण जे इथं शिक्षण मिळवतं, जे प्रशिक्षण मिळवतं, जी साधना मिळवती, त्या साधनेच्या वरती पूर्णपणे भरोसा ठेवून की पूर्णपणे त्या साधनेच्या प्रमाणे नियोजन करून, मन एकाग्र करून असं नियोजन केलं की हळूहळू जी चित्त विचलित झालं होतं की ते पूर्णपणे एका जागेवरती याला सुरुवात झाली. आणि हळूहळू खरं माणसाला माणूस घडवण्याचं काम या ठिकाणी होतं आणि ते या ठिकाणी मला अनुभवलं, पाहिलं. आणि खरं शेवटच्या या 9व्या 10व्या दिवशी आता असं वाटतंय की खरं पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या दिवशी असं वाटत होतं कधी इथनं जातोय, आणि आता 9व्या 10व्या दिवशी असं वाटतंय की परत हे जी वेळ आहे हे परत अजून तो 4-5 दिवस शिबिर असावं. म्हणजे खरं एक चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी जे प्रशिक्षण आहे, जे विशापन आहे, खऱ्या अर्थानं मनामधलं विपश्यना जे आहे ते खऱ्या अर्थानं मनामधलं जे एक विष होतं वेगळ्या वर्ष पद्धतीचं ते खरं इथं काढण्याचा प्रयत्न, एक शुद्ध मन आणि एक चांगलं एकाग्र मन आणि जीवन जगताना खऱ्या अर्थानं आपल्याला जे महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत आयुष्यामध्ये ते कसं चांगल्या पद्धतीनं जगता येईल आणि इतरांना एक त्रास होणार नाही, हे चांगल्या पद्धतीनं माणूस म्हणून जगण्याचं, एक चांगला माणूस म्हणून जगण्याचं या ठिकाणी खरं प्रशिक्षण मिळालं. मी खरं चांगली सेवा या ठिकाणी मिळाली. मी सर्व धम्मसेवकाचं, या धम्म परिवाराचं, या केंद्राचं मी मनापासून या आमच्या सर्व साधकांच्या वतीनं धन्यवाद मानतो.